असे कसे जाळून दिले? तुम्हाला जाळायचंच होतं तर मला जाळलं असतं. माझी पुस्तकं कशी काय जाळली तुम्ही? आता ह्या वेळेस बाबा काहीही म्हणू, मी स्वतः तुम्हाला या घरातून बाहेर काढणार. भीम, आणि तुम्हाला जावं लागेल. चालते बा आमच्या घराबाहेर. राग येतोय तुम्हाला. आधी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिका. संपूर्ण नियंत्रण. असे नियंत्रण की कोणतीही परिस्थिती, कोणतीही व्यक्ती तुम्हाला थोडंही विचलित करू शकणार नाही. का जाळली तुम्ही त्यांची पुस्तकं? सांगा ना, का जाळली? तुम्हाला माहिती आहे ना त्यांच्यासाठी पुस्तकं किती महत्वाची आहेत? तुम्हाला ते माहिती नाहीये का? त्यांनी पुस्तकांसाठी चैन विकली होती. हे दिलं तर पुस्तकं द्याल? का केलं तुम्ही असं? का केलं? रमा, तुला जेवढं बोलायचंय तू बोलून घे. त्याने आम्हाला काहीच फरक पडणार नाही. आवाज खाली करून बोल रमा. तू आहेस कोण आम्हाला प्रश्न विचारणारी? ज्याला उत्तर द्यायचं असेल त्याला देऊ. भीम, काय झालं भीम? तू रडतोयस का? काय झालं भीम? काय मिळालं त्यांची पुस्तकं जाळून? सांगा ना, काय मिळालं? पुस्तकं जाळली? ही गोष्ट सगळ्यांना सांगितली पाहिजे. काय करू मी आता? जिजाबाई आणि लक्ष्मीने भीमाची सगळी पुस्तकं जाळली. हा, जर मजा घ्यायची असेल तर चला रामजीच्या घरी. अरे हितेश भाऊ, हे बरोबर नाहीये. तुला त्याच्याशी काय घेणं देणं आहे? यायचं असेल तर ये, नाही तर आपला धंदा कर. अरे माझं बोलणं तर ऐक तू. तिथेच थांबा. आज जाण्याचा प्रयत्न केलात ना तर लक्षात ठेवा. तर तू आम्हाला थांबवशील? हो, मी थांबवेन तुम्हाला. अरे मग माझा जीव कुठे चालला आज जाण्यासाठी? मला फक्त जिजाबाईला सांगायचंय की त्याने भीमाची पुस्तकं जाळून लई झक्काम केले. अरे आयुष्यात कुठल्या पुस्तकाला हात तरी लावलास का जे तुला समजल? अरे दलिया आजी, तुम्ही कुठे शिकलेल्या आहात जे आम्हाला शिकायचं महत्व सांगताय? हो हो, नाहीये मी शिकलेली, पण तुझ्यासारख्या अशिक्षित आणि भीमला बघून शिक्षणाचा फरक कळतो मला. हाव नाही दलियाची, भीम आणि त्याच्या शिक्षणानं तुमच्यावर कोणती जादू केलीये?
की जेव्हा बघावं तेव्हा आमच्याशी वाद घालतीस. हो हितेश भाऊ, भीमला तर जादू येतेच, म्हणूनच तर तुम्ही लोक काम धंदा सोडून इथे उभे आहात. ए तुम्ही लोकांनी इथं गर्दी का केली? आज जावा, तमाशा तर आज चालू आहे. जा. आत्या, त्यांना काय मिळालं हे सगळं करून? त्यांना तर माहितीये ना ह्यांच्यासाठी पुस्तकं किती महत्वाची आहेत. रमा, रडू नकोस आणि चिडू सुद्धा नकोस. रागावर नियंत्रण ठेवणं खूप जास्त महत्वाचं असतं. शांत हो. कसं काय शांत होऊ? त्यांनी तुमची पुस्तकं जाळलीत. मला जायचं होतं, घराला जायचं होतं, पण पुस्तकं का जाळली? रमा, ती ताई आहे, आई आहे तुझी. त्यांच्याबद्दल असं बोलणं पण चांगलं नाही वाटत ना. हे समजा काय चालू आहे? रमा, तू रडतेस का? काय झालं? भीमची पुस्तकं जाळली आम्ही म्हणून वाईट वाटतंय रमाला. भीमची पुस्तकं जाळली? तुझी हिंमत कशी झाली? बाबा जवळ ह्या घरात पुस्तकं राहतील, भीमभाऊ कमवू नाही शकणार. आणि मग ह्या घरात रोज रोज भांडणं होणार. हेच हवं तुम्हासनी? लक्ष्मी, बाबांशी बोलायची ही पद्धत आहे? लाज लज्जा सोडून दिलीस का तू? जिजाबाई, तू स्वतः बरोबर स्वतःच्या सुनेला बी बर्बाद करतेस. नाही बाबा, उलटा आई स्वतः सोबत तिच्या सुनाला सुद्धा हिंमत देते या घरच्या लोकांनी ठिकाण्यावर आणण्यासाठी. हो, जसं काय या आधी या लोकांचं डोकं ठिकाणावर नव्हतंच. तू हद्द पार करतेस लक्ष्मी. हा करते. आणि जर मी हद्द पार केली तर काय करणार तुम्ही? लक्ष्मी वहिनी, एकतर तुमची ही पद्धत बरोबर नाही आनंददादा आणि बाबांशी बोलण्याची. ही भाषा तुम्हाला जराही शोभत नाही वहिनी. आणि त्यात भर म्हणून तुमची आणि यांची ही अमर्यादित नाटकं आपल्या नात्याचं नुकसान करत आहेत. भीमभाऊ, तुम्ही तुमची मर्यादा तुमच्याकडेच ठेवा. आणि तुम्हाला माहितीये सगळ्यात वाईट काय असतं? समद्यात वाईट असतं ते तुमच्यासारखं ना करता आणि बिनकामाचं असणं. ही हद बरोबर आहे? लक्ष्मी, इसरू नका मी तुम्हासनी काय म्हणलं होतं. मी इश पिल आणि माझ्या संग तुमच्या बाळासनी बी मारून टाकल. आणि यापुढं बस, लय झालं. जबाबदाऱ्या मुलापुरत्याच मर्यादित नाहीये. तुम्ही बी ध्यानात ठेवा. जिजाबाई, काय करून ठेवलंस तू या घराचं? मी तुझं लगीन यासाठी दादासोबत केलं होतं की तू या घराला सांभाळावं, मुलांना सांभाळावं आणि तुला बी घर मिळावं. पण तू या घराला नरक करून ठेवलंयस. युद्धाचं मैदान करून ठेवलंय घराला. लय सांभाळून ठेवलंय या घराला. जर तुम्हासनी आज घर नरक वाटतंय, युद्धाचं मैदान वाटतंय, तर जाते मी. चल लक्ष्मी. हे बघ पोरा, मी ठीक आहे बाबा. आणि रमा ही ठीक होईल.
रमा, संसारात सगळे दुःखी आहेत. कोणाकडे आपल्या दुःखाचे काही कारण आहेत, तर कोणी आपल्या दुःखाचं कारण ओढवून घेतलंय. पण सत्य हेच आहे की सर्वजण दुःखी आहेत. फक्त हेच संसारात सगळीकडे बघायला मिळतं. रडू नकोस. मी इश पिल आणि माझ्या संग तुमच्या बाळासनी बी मारून टाकल. मी हे घर सोडून जाऊ पण नाही शकत, कारण मी भीमाबाईला वचन दिलंय, समद्यांची काळजी घेईल. मी उद्या सकाळी जिजाबाई बोर हात जोडून पाया पडून म्हणत, ती जे करते ते चूक आहे, तसं करू नका. या घरच्या आनंदाला अबाधित ठेव. या भ्रमात नका राहू. मी बी आयुष्यभर फक्त हेच सांगत आले तुम्हासनी की माफ करा मला, बायकोचे सगळे अधिकार द्या मला, पण नाही दिले तुम्ही. मी सांगत राहिली की तुम्ही फक्त भीमचे नाहीये, पर तुम्ही नाही मानलं. मग आज तुम्ही असा का विचार केला की मी मानल हे सगळं? म्हणून जे जसं चालू आहे तसंच चालणार. जोवर मी जिवंत आहे तोवर. हे दिलं तर पुस्तकं द्याल? आई, मी इथे अभ्यास करीन, इथे माझी पुस्तकं असतील आणि इथे मी बसेन. अरे, हे इतकं घाण कसं झालं? कारण यानेच तर इथली घाण साफ केली. तूच सांग ताई, मी इतक्या घाण जागी माझी पुस्तकं कशी ठेवली असती? माझा सदरा तर साफ होईल, पण माझी पुस्तकं घाण झाली तर? या प्रत्येक जागेपायी आपलं आयुष्य खर्ची कर. ज्या जागी पुस्तक ज्ञानाशी जोडलेले असते, आपल्या प्रत्येक गोष्टीपेक्षा पुस्तकांना महत्त्व दे. पुस्तके? सगळी पुस्तके तुझी आहेत. जितकं शिकायचंय तेवढं शिक. बक्षीस म्हणून मी तुला ही पुस्तके आणि वह्या गिफ्ट देतोय. हे पुस्तकही घेऊन जा.
आयुष्यात खूप खूप कामं करायची आहेत. आपल्यासाठी नाही, दुसऱ्यांसाठी. जरी मी मरून गेले ना, तरी तुझ्या पुस्तकांच्या आसपास असेल नेहमी, जे तू कधी कधी वाचत जा. भीमा, मी गेल्यानंतर तुला कमजोर व्हायचं नाही. आई, 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 रमा कुठेतरी गेलीये. गावातच नाही कुठं. मी पूर्ण चाळीत शोधलं, पण दिसलीच नाही कुठं. लक्ष्मी, जेव्हा लढाई मोठी असते ना, तेव्हा युद्धात कोण किरदार कसं हाय, काय करू शकतो, समजत हवं पाहिजे. आणि जशी रमा हाय, ती भीमासनी सोडून कुठंच नाही जायची. म्हणून काळजी करू नको, येईलच. ताई आली, ताई आली. घ्या, आली. बघूया चल. काय आणलंय ताई? पुस्तक. काय आहे हे सगळं? पुस्तक आहेत. ती तर मला पण दिसत आहेत, पण मग हे हे बघा, जेव्हा मी नावं वाचायला शिकले, तेव्हा सगळ्यात आधी मी तुमच्या पुस्तकांची नावं ध्यानात ठेवली, ज्यांच्यात तुमचं आयुष्य सामावलंय. आणि आज ती सगळी पुस्तकं मी शोधून आणलीत. आई आणि ताईला नाही माहिती की तुम्ही न खाता न पिता जगू शकता, पण पुस्तकांशिवाय नाही राहू शकत तुम्ही. मला माहिती आहे तुमच्या आयुष्यात पुस्तकांचं किती महत्व आहे ते. आणि इतका पैसा कुठून आला? तुम्हाला काय वाटते आई? मला माहिती नाहीये? सगळं माहिती आहे मला. जे दागिने लपवून तुम्ही ह्यांना फार्म नव्हताना भरून दिला, तेच दागिने इकून मी पुस्तकं आणली. रमा, तू आईंवर आरोप करतेस, आणि ते पण सगळ्यांसमोर. आरोप तर त्याच्यावर बी केला जातो ज्याबद्दल काही ठाव नसेल. आणि माझ्या पत्नीला मी लय चांगलं ओळखतोय, समजतो, उमजतो. आणि मला पुरा विश्वास आहे की भीमच्या जीवनात संकट आणायला ही काय बी करू शकेल. म्या पुस्तकाचे पानं जाळली तर मी अपराधी हाय. ती सोनं विकून आली आहे, ते बरोबर हाय. कसं आहे ना जिजाबाई, हा आपल्या अकलीचा भाग आहे. सोनं महाग आहे की पुस्तक? जा पुरी, पुस्तकं व्यवस्थित ठेव. हा बाबा.